नमस्कार, मी AI शीतल. आक्रोश जनतेचा या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. ना खाऊंगा ना खाने दूंगा, भ्रष्टाचाराच्या छाताडावर पाय देऊन नियमांचे तंतोतंत पालन करणारा एकच वाघ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. ते नाव म्हणजेच तुकाराम मुंढे साहेब. सोशल मीडिया ते जनसामान्यांचा आवाज. सध्या सोशल मीडियाचे फेसबुक पेज असो, रील असो की व्हॉट्सअपचे स्टेटस, प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीच्या मुखात आज एकच नाव आहे, तुकाराम मुंढे. जनतेमधून आज एकच सूर उमटतोय की मुंढे साहेबांसारखा प्रामाणिक आणि कडक अधिकारी जर प्रत्येक सरकारी खात्यात असला तर या देशाचे आणि राज्याचे भले व्हायला वेळ लागणार नाही. इतकंच कशाला, महाराष्ट्रातील जनता तर आता जाहीरपणे म्हणू लागलीये की चा धडाडीचा माणूस किमान एक दिवस तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे. कोपरगावच्या कवींची लेखणी गरजली. जनतेच्या याच भावनेला कोपरगावचे प्रसिद्ध कवी श्री विजय वहाडणे साहेब यांनी आपल्या लेखणीतून अचूक शब्दबद्ध केला आहे. तुकाराम मुंढे साहेबांच्या धडाकेबाज कार्याचा गौरव करणाऱ्या त्यांच्या सुंदर 4 ओळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चला तर मग आक्रोश जनतेच्या मंचावरून त्या धगधगत्या 4 ओळी मी आपल्यापुढे सादर करत आहे. 21 वर्षात 25 बदल्या, कारण मुंडेंचा दराराच फार. भले भले राजकारणीही त्यांच्या पुढे एकदम गप्पघार. तुकाराम मुंडेंना बदलले तर महाराष्ट्रात अनर्थ घडेल. पुन्हा बदली केलीच तर कदाचित सरकारही पडेल. त्यांच्या धाकामुळेच तर पनीर गायब, दूधही घटले, माणूस प्राणीच घातक आता सर्वांनाच पटले. बालक भगिनी आईबाप असतात प्रत्येकाच्या घरात. घरच्यांना विष पाजणाऱ्या हरामखोरांची घाडवावरून काढावरात. मुंडेंना सहकार्य करतीलच. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा. जनतेचे प्राण वाचवायचे असतील तर देवाभावना फक्त निर्भीड मुंडेच हवा. भ्रष्ट आमदार, खासदार, मंत्री बघा भित्रे आहेत किती. बड्या बड्या नेत्यांनाही तुकाराम मुंडेंची वाटते भीती. वर्षानुवर्षे भाविकांना खाऊ घातले विषारी पेढे. वर्षानुवर्षे भाविकांना खाऊ घातले विषारी पेढे. सर्वच धार्मिक ठिकाणी भाविकांना बनवतात वेडे. भेसळ रोखून जीव वाचवायला धडाडीचा अधिकारीच हवा. बदलीसाठी टपूनच असणार भेसळखोर गिधाडांचा थवा. राजकारण्यांमुळेच सडली आपली सगळीच व्यवस्था. तुकाराम मुंडेच राखू शकतात राज्यातील कायदा सुव्यवस्था. FDAचे अधिकारी म्हणजे लाचखोर मस्तवाल रेडे. मुंडे साहेब आल्यामुळेच जागे झाले शहर अन गावखेडे. सामान्य भाविक जनता खरोखरच आहे धर्मभोळी. धार्मिक स्थानी असतेच श्रद्धेचा गैरफायदा घेणारी टोळी. शिवशाही आली तरी जनतेलाही राहावे लागेल जागे. आत्मचिंतनच करावे लागेल, आपणही चुका केल्यात मागे. भ्रष्ट अधिकारी अन नेत्यांचे कलमच केले जावेत हात. भ्रष्ट अधिकारी अन नेत्यांचे कलमच केले जावेत हात. पुन्हा एकही हरामखोर जनतेचा करणार नाही घात. वर्षानुवर्षे राजकारणी तमाशा बघण्यातच मग्न. वर्षानुवर्षे राजकारणी तमाशा बघण्यातच मग्न. अधिकारी नेते संघनमताने जनतेला कठीण केलं जगणं. बनावट निकृष्ट औषधेही रुग्णांचे घेत आहे बळी. भेसळ सम्राटांच्या साठीला दुष्ट नेत्यांची मजबूत फळी. जनतेनेच पाठराखण करावी, निधड्या मुंडेंना मिळेल बळ. जनतेनेही स्पष्टपणे बोलावे तर नक्कीच मिळेल फळ. तर नक्कीच मिळेल फळ. AI शीतल आपला निरोप घेते. दिग्दर्शक संजीव सोनवणे यांचा आक्रोश जनतेचा या पुढच्या भागात लवकरच भेटू. जय हिंद, वंदे मातरम.